तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अमोल मिटकरींनी आता सुरेश धस यांना लक्ष्य केलंय। धनंजय मुंडेंची सुपारी सुरेश धस यांना कोणी दिली असा संतप्त सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय। तर आगीत तेल ओतण्याचं काम करू नका असा खोचक सल्ला सुरेश धस यांनी मिटकरींना दिलाय। जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। आणि मसाजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे। हमाम में सब नंगे होते हैं सुरेश अण्णा, त्यामुळं जे काही तुम्ही करता आहात हे त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वार्थी राजकारण करतात का हे बीडच्या जनतेला आणि सोबतच महाराष्ट्राला कळून चुकलं। अमोल पटकरी फार लहान आहे बरं का। माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय मागात पडन। मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, पण वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।